पोरांच्या नादी लागला. पंगा थोडा गालात हसला, मिशा काढल्या, कोणतरी इंग्रजी वाक्य बोलला, बी लागली त्याला पोर. आणि पोर काम काय करतय, हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, किबली चोरीत आहे, किबली. आणि मोटरसायकल चोरीत आहे. ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट पाहत का चालू वाट लावून टाकली. आई बापांनी सगळी हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. बोलायचं नाही कोणी. इंद्रीकर बोलतो तर त्याचा गेम, इंद्रीकर बोलला तर त्याचा क्लिप, इंद्रीकर बोलला का त्याची पट्टी, तो मेलाच. खरं बोलायचं नाही कोणी. आणि पुरी इतक्या बिंडोक झाल्या. पहिला मंडळ हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे. या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. रडला बाप. आयुष्यामध्ये ज्याने बनेल मला तर त्याने पलटी करून घातलं, त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने बोलले. अरे आज उद्या दिवाळी आहे ना. अरे यंदा शेतकऱ्याची दिवाळी नाही रे, नाही रे, शेतकऱ्याची दिवाळी नाही. यंदा फक्त व्यापार, यंदा फक्त नोकरीवाल्याची दिवाळी. काय शेतकऱ्याकडे काय, काय शेतकऱ्याकडे काय, काय 5,000 रुपये आज शेतकरी घालू शकतो आज सणाला. 5,000 रुपये सोयाबीन 45च्या पुढे सणाला. आणि भूस 7 रुपये किलो आहे. 7 रुपये. मग भूस पेरायचं का सोयाबीन पेरायची हा प्रश्न. आणि महिला मंडळ एवढ्या कष्टाने बाप पोरीने उभा केला पोरीनं. आणि पोरगी पळून गेल्यावर पाहण्यासारखा बाप रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या, द्या माझी मुलगी सापडून द्या, ती मुलगी माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, पुसावे तुमची मुलगी तुम्हाला आणून देईल. आणि मुलगी पोलिसाला आणून दिली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. आणि पाया पडला हे आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून दिली ना तुम्ही. त्या पाय रडला तो बाप. मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडील पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. मुलीनं त्या मुलाचा नाद सोडावा. पुरीनं स्पष्ट बाप पोलिसाला सांगून टाकलं माझा बाप माझा दुश्मन आहे. अरे आयुष्यभर उपाशी राहणारा बाप तुम्हाला दुश्मन वाटला. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो दुश्मन वाटला. अरे जो उपाशी राहिला तो दुश्मन वाटला. दुश्मन. दुकानदाराची उदारी राहिली तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप तुम्हाला दुश्मन झाला. ईश्वरासारखी आई कालवल्याला तेल नव्हतं तर ती तशी राहिली रे. अरे 3 रंगाचं लुगडं नेसून आईनं तुमची फी भरली आणि मूर्ख पोरांच्या नादी लागून तुम्ही आईबापांचं वाटोळं केलं. लाज वाटली नाही आपल्याला, लाज नाही वाटली. आणि प्रेम करायला पुरी आपल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीत नाहीत. आता पुरीने बाहेरच्या राज्यात सुरुवात केली. इथून पोरगी पबजी खेळती बाहेरच्या इथून. अरे इथली पोरं मेली, टेम्पोनं पोरं पडले ना इथं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, विनोद आहे. आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोरत नाही मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन नेऊन या नालायकाने धर्माचं वाटोळं केलं. या हरामीचा धंदा आहे धंदा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5-50 हजार रुपये मागायचे आणि चांगले बाप आयुष्यातून संपवायचे. हा धंदा यांचा. नालायकांनी चांगल्या चांगल्या पोरींचं वाटोळं केलं. एखाद्या मुलीला फोटो दाखवायचा, तिचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5-50 हजार रुपये मागायचे आणि बापांना इज्जतीसाठी पैसे द्यायचे आणि त्या पोरीचा पाहिजे तसा वापर करायचा आणि चांगले बाप आयुष्यातून काढून टाकायचे. 3-4 महिन्यामध्ये जर मुली धर्मांतर करतात तर आम्ही गेलोय कुठं. राग येतो इंद्रीकरचा. इंद्रीकर बोलला का त्याचा गेम, इंद्रीकर बोलला का त्याची बातमी, इंद्रीकर बोलला का त्याची पट्टी. हा स्थिती काय इतक्या लाजा सोडल्यात पुरीने राजा. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि बंगल्या पडून कापूस यायला जातात. बंगल्यात राहत होती चांगली, बंगार पोराच्या नादी लागली आणि बंगल्यातून पळून गेली आणि बंगल्या पडून 13 रुपये किलो ना कापूशीची. अशा पुरी आहेत का नाही बोला पुरी नाही. इथं येत आता आणि राग येतो लोकांना. महिला मंडळ तुम्हाला माझा राग येऊ द्या ना, पण मी तुमचा तुम्हाला बोलायला पाहिजे. काय म्हणते आज आपल्या पुरीला आपण जर बोललो नाही तर मुलगी संपन ना. लोकांना इंद्रियांचा राग येतो, येऊ द्या. थोडे तुम्ही मला शिव्या द्या, याच्यापेक्षा काय होईल. पण एक बाप जर मरतच असेल तर त्याची किंमत काय. आणि पुरी त्या
बिनडोक झाल्यात. पोरानं फोटो मागितला दिला, पोरानं फोन केला घेतला, पोरानं बॅलन्स टाकला घेतला, पोरानं गाडीवर फिरवायला गेलं गेली बोंबाली. लाज नाही, आबरू नाही, 9 गलास उसाचा रस पिती. आणि वरून तक्रार काय पोरीची माहिती का? पोरानं सरळ बसा, उत्तर तुम्ही द्या. आता पोरानं पोरींची अशी तक्रार आहे. कोणाची? 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 पोरींची. कोणाच्या विरोधात? पोरांच्या. पोरींचं असं म्हणणं आहे त्या पोरानं मला फुस लावली. कुणी? पोरानं मला काय लावली? फुस लावली. मला लग्नाचे आमिष दाखवले, मला माझ्यावर अत्याचार केला, असं कोणतं म्हणणं आहे? पोरीचं. आता पोरानं उत्तर द्या मला, तुम्हीच द्या उत्तर. पोरगा गाडीवर बसला, कोण बसलाय? पोरगा. गाडी चालवायला कोण आहे? पोरगा. माग कोण बसली? पोरगी. ती बसली का त्यानं बसवली? बस. आता हे मी जर बोललो असतो ना, हा गेमच मी बोललो असतो तर तुम्ही क्लिपच तयार केली असती. इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखवणार, यांचं काय वापरलं करणार? ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. बरं, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने दिला? तिनं त्याला. बरं, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? तुला आलं काय खाता? तुम्ही अभ्यास करा. हा तुम्हाला विनोद वाटतो, पण हा टाइमपास नाहीये, हा विनोद नाहीये. त्या झाडाची फांदीच अशी आहे, क्रोध. आणि पाया पडतो सगळ्यांच्या. सणाचे दिवशी वाईट बोलू नये, राग आकडा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो, इंदुरीकर बोकस. तो इंदुरीकर मध्ये आहे का एका झापडीचा घरी नाही, पण ते 5 लाख खर्चायची कवा. भावानं भावाच्या डोक्यात दगड घातला शेतीच्या बांधावरून, एक मेला आणि एक आत गेला. कापूस याचा का कोणी? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशन गेले. पोलिसांनी दोघांच्या एक काटपट्टी दिली, 50,000 घेतले. मला परत असं आता राग आकडा. पहिला म्हटलं अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महिला म्हणून हे दोघं इतके वाईट आहेत, काम आणि क्रोध. महिला बेटा तुम्हाला पटणार नाही, काही ठिकाणी फक्त कळेल. पोरींना काही ठिकाणी पळून नेलं जातं आणि महिला मंडळ दगड घालून डोक्यात मुलगी मारली जाते. दगड घातल्यावर त्या पोरीला वेदना किती होत असतील. ती पोरगी मेल्यानंतर ते प्रेत दगडाने ठेचलं जातं आणि ओळखू येऊ नये म्हणून कापून गोणीत टाकलं जातं. आणि ते प्रेत जर वड्याला पडलं तर पोलीस लोक बिचारी त्याचा शोध लावतात आणि आरोपीला शिक्षा होते.
महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला. चहा जर गरम असला तर आपण बशीनं वापरतो. पातेलं जर गरम असेल तर आपण सांडशीनं उतरवतो. महिला मंडळ एक जिवंत मुलगी जाळली जाते तेव्हा तिला होणाऱ्या वेदना किती आहेत तुम्ही विचार करा. तव्याचा चटका बसला तर हाताला फोड येतो. हे चमड्याचं शरीर जिवंत जाळलं जातं रे, जाळलं जातं, मारलं जातं, तिला औषध मारलं जातं, तिला बोकासलं जातं, तिचे तुकडे केले जातात. हे दोघ जणच करतात फक्त काम आणि दूध. आणि याला तिसऱ्या अध्यायात इतक्या सुंदर ओव्या आहेत. ओव्या ऐका. पाणी नाही पण बुडवतय, आगडी नाही पण झालतय, दोरे नाही पण बांधतय, शस्त्र नाही पण कापतय. ओव्या सांगू, ओव्या माझ्याकडे किती ऐका. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशकी विण गोविती. दोघांना आकडा काम आणि जाऊ दे ते बोलगा. जायचंय तुला, उठ, जाणं पटकन. खून करतो तो काम, मर्डर करतो तो काम, चाळून मारतो तो काम, पेटून देतो तो काम. महाराज ह्या दोघांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. काम आणि आता महिला मंडळ खरं सांगा, ठेच लागली तर फडक्याने माणसं पाय बांधतात. आज घाव घालायचे, मेल्यावर नाही, जिवंत. याच्यावर जर कुऱ्हाडीचा घाव घातला, याच्यावर जर सुरीचा घाव घातला तर त्या जीवाला वेदना किती होत असतील एवढ्या तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का बसणाऱ्या माणसांना, एखाद्या माणसानं गुन्हा केल्यानंतर त्या माणसाला पश्चाताप होत नाही असं म्हणायचं नाही. तो मोबाईल काढून घरी दिलो, हे काढून दे, तिथे खाली बंद कर दे, आणि घेतलं ते डिलीट कर, नाही तर ते गेम करून मा विठाल जास्त जपणाऱ्या फांद्या किती आहेत? दोन. आणि दोन्ही फांद्या दोन्ही फोडल्या त्यांना बाळूदेव बाबा म्हणतात. फांद्या घातक किती आहेत? दोन. काम आणि क्रोध. आता पुढच्या फांद्या ऐका. एकूण फांद्या किती आहेत? 12. तिसरी फांदी लोभ. आणि आज भांडण होतं याचं कारण लोभ. तिसरी फांदी तिसरी फांदी मत. आणि आज मत इतका झालाय लोकांना, महाराज पेपर वाचू वाटत नाही, नुसत्या मारामारीचे, नुसत्या मारामारी. अरे काय करतोय आपण? काय सगळं येणार आहे तुमच्या मारामारी करून? अरे कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या ती माणसं कोरोनाने गेली तर कपाट उघडायला माणसं राहिली ना. हो महाराज, 15 दिवस झाले. आज 15 दिवस. संप्रदाय किती श्रीमंत असतो हे सातारकरांनी जगाला दाखवून दिलं. सातारकर गेले, 15 दिवसात लोक विसरले. अरे राक्षस सुद्धा रामकृष्ण हरीला डुलत होता, माणूस डुलल याच्यात नवल नाही. सातारकर जर रामकृष्ण हरी म्हणले तर राक्षस सुद्धा डुलत होता. आणि तमोगुणी माणूस सुद्धा टाळ्या वाजित होता. आज तो माणूस गेला, 15 दिवसात लोक विसरले. अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या, लोक 1 वर्षात विसरले. लता मंगेशकर गेल्या, लोक 1 महिन्यात विसरले. तुम्ही का मारामाऱ्या करता? उद्या दुपारी इंदुरीकर गेला, काय लोकांना गेलाय? तुम्ही आहेत तोपर्यंत चांगलं. मी उद्या जाणार नाही, उद्या दिवाळी. हा विनोद नाहीये महाराज. अरे का मारामाऱ्या, का भांडणं? हा त्या साहेबाचं काम करतोय, हा ह्या साहेबाचं काम करतोय, तो त्या पक्षाचं काम करतोय, ह्या पक्षाचं काम करतोय. अरे तुमची माझी दुश्मनी का वाढवता? ते बिचारी टपाटपा कधी एकत्र होत्यात गप्पीशी. त्यांना काय, त्यांना तीत नाही, वार नाही, कव्हा एकत्र होत्यात. आळीवळी तर 24 लाख एकत्र येते. तुम्ही काम मारता काम मारता. आणि तिसरी फांदी आहे लोभ, आणि चौथी फांदी आहे मत. आणि महाराज लोक बोलू देत नाही. मी बोलतो तर मला दाबून मारतात लोक. इंद्रिकर बोलतो तर तो गुन्हेगार, इंद्रिकर बोलतो तो त्याच्या फट्ट्या. महाराज कोरोना झाल्यापासून इतकी दारू पितात लोक तर त्याला सीमा राहिली नाही. 100 लोकांमध्ये 92 लोक दारू पितात. दारू पितात लोक पोरं. महाराज दारू इतकी पितात की रांग लागते धाब्यावर, रांग. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊन आता देवी नेमगावाने पाया पडतो तुमच्या सण उद्या. महाराज या 4 वर्षात महिला मंडळ 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. हो लाज वाटते. आज बापाने जावं, मुलानं जगावं, बापाने जगावं, मुलानं जावं, कुणासाठी करून राहिले?
अरे 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाले, 25 वर्षाच्या पोराला डायबिटीस आहे. कुठे नेणार तुम्ही? हे कुठे नेणार? कोण नाही कुणाचं. महिला म्हणलं एखादा माणूस तरुणपणात मरण पावला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची नादानी पोरं उड्या हलतात. उड्या. अरे काय माहित त्या पोरांना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, काय माहित त्या पोरांना की मला आयुष्यात बाप नसल्याचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? का? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. अरे तुमच्या पोराचं लगीन करता तर तुम्ही लोकांना दारू प्यायला शिकवता, तुम्ही गावातल्या सत्ता भोगता तर पोरांना प्यायला शिकवता. एक मुलगा तरुणपणात मेला, जबाबदार कोण? कोण? ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी बांधून चालवलं का आई? काय केलं? आणि प्रेत पेटवल्यावरती पोरं आईला विचारतात, आई हे आई माझ्या बाबाने काय केलं ग? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं. पेटलाय आई माझा बाप. आई म्हणते डोळ्यातलं पाणी पुस, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगत, माझा बाबा देवा घरी गेला. लग्नीला सुटली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत आणि ते पोरं म्हणतात, तू आज खेळत का नाही? खेळत का नाही? ते पोरग म्हणत, अरे माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय रे, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येताना आईला सांगत, मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. या 4 वर्षामध्ये 5वीची पोरं बापाच्या दहाव्याला. फक्त बोलायचं नाही कोणी, जो बोलेल तो मेला. हे चित्र आहे का नाही? बोला. 90% पोरं गावात पोरी देण्याच्या लायक राहिले नाहीत आणि 100 पोरांमध्ये 92 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. याच्यावर तुमचं काय मत आहे? बोलू नका मला परत, माझं काही एका गावातून आढळलं नाही, मीच ठकलोय. पण खरं आहे का खोटं आहे सांगा? कुठे चाललो? आणि महिला म्हणलं विधवा स्त्री तर ते जगणं आहे ना, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. कोणी नाही. तुमची एक बाजू कच्ची झाली ना, हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. कोणी नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही. फक्त तुमचा बाप आहे ना, तो बापच फक्त तुमची चिंता करतो, बाकी कोणीच करीत नाही. आणि कुणाला वेळ नाही. पहिली फांदे काम, दुसरी फांदे क्रोध, तिसरी फांदे लोभ, चौथी फांदे मत, 5वी फांदे मत्सर आणि 6वी फांदे अहंकार. आणि अहंकार कसा आहे? अहंकार आशा, पाऊस पडत, पगार वाढत, पाहुणे येतील,
कापसाला भाव वाढ. गेल्या वर्षाचा कापूस लोकांच्या घरात 9.5 झाला तेव्हा दिला नाही. याचा 7.2च्या पुढं चढायलाच नाही. आता चढलं असं वाटत नाही. यंदा मीला टाकलो. मी गेल्या वर्षी कपक्यात देऊन टाकला होता 9.5. तो मला लोक म्हणले 10 होईल. मी म्हणलं वाढणारच नाही. आता घरच्यांना म्हणत होतो 7.5 पर्यंत देऊन टाका, वाढणार नाही. आशा आता झोपा कापसाव खालू नये जरा वरून तर उन्हाळाची अरे बाबा आशा. आता सगळ्या लोकांना आशा राहिली तुरीची. आता सोयाबीनच 400-500च्या पुढे चढालं तर तूर जाऊन जाऊन किती जाणार आहे. एक तर ऍव्हरेज नाहीये यंदा. यंदा 1-3 गोण्या सोयाबीन आणि उपनेरला 300 रुपये क्विंटल. गोण्या बोगच 600 रुपये. 11ला बाई कामाला जाते, 5ला जाते. 300 रुपये रोज. सध्या 4ला आधार पण होते. 2 तास खाती दुपार. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलतो या कांद्याला आग लाव. आता काय बोलायचं. तिनं आता हांड्यातलं पाणी बंद केलं. 4 आता प्रत्येक वावरात 4 तर फक्त एवढेच वर्षी द्यायचा. पुढच्या वर्षी 4 सुद्धा नाही. पुढच्या वर्षी 2:30च्या सुट्टीला डायरेक्ट बांधावर गॅस न्यायचा आणि भज्याचा घाला खायचा. काही गरम भजे खाय पण तेवढा कोपरा काढ. आपली बायको पीठ खालवायला आपण झाले आपटा. मजूर आता नाश्ता मागवतोय महाराज. आपल्याला 12ला भाकर आहे. मजूर आता नाश्ता मागवतो. अजून येतं पुढच्या वर्षी. फक्त त्याच्या पुढच्या वर्षी डायरेक्ट एक माणूस कामाला आला तर त्यांच्या अख्ख्या घरच्यांना आपण जीव घालायचा. शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे. आणि कोणत्या डोक्यात नाही मला. शेतकऱ्यावर कोणी बोलत नाही. कोणत्या डोक्यात नाही. बोललं त्यांचं काही घेणं नाही. आता मजुराची दिवाळी आपली नाही. आंघोळ करून देते नाही बाबा. आमच्याकडे सोमवारी बाजार असतो ना. मला रविवारीच काच लागतो. झोपेतून उठायचं आमच्या लगेच बाबा आलाय का. आलाय का मग पुढे जाणार आहे का बाबा. आंघोळ तर करून दे बाबा. आपण जर मला आंघोळ करीपर्यंत म्हणते नाही बुवा कागदच लिहून आणतात. एवढी झाली प्रत्येक किती लिहायचे त्यांना माहिती. मला तर असा एक अनुभव आला. तो काटा होता माझ्याकडे. काटा कापसाचा. आणि 15 रुपये किलो कापूस काढायला आमच्याकडे. सकाळच्या बारी मी सहज त्याला काल कापूस किती काढला. माझं उदाहरण आहे 8 दिवसाला. आमच्या गडी म्हणला डायरेक्ट 250. 2.5 क्विंटल कापूस 10 बाया काढतीलच कशा. आपल्याला शक्य आहे बाबा. आता आमचे बाकीचे म्हणजे तुम्हाला नाही का महाराज. काटा मोजला तो डबल 1/2 भरला. कापूस मी मोडल्यावर 125 भरला. केवढ्यात मेलो असतो सांगा बरं तुम्ही. मोजून ठेवा. माझा मी सुट्टी असली मोडशी. महाराज विश्वास ठेवण्यासारखी लोक राहिली नाही. खत सुद्धा वावरात घालायला द्यायचं ना. कोणी आपण फोडून द्यायची आणि बागाव बसून राहायचं. कोण वावरात जाईलच. औषधाचे पंप सुद्धा भरून द्यायची. नाही तर तो पाणी मारीन औषध इकीन ती घाला नाही. मी खरं बोलतो म्हणून सगळ्यांची गोडी खातो. आज काम हे 6 झाले बरं का. आता पुढे किती राहिले होते. 6. आशा, इच्छा आणि तिसरी भांडी वासना व ढावे धावी
जेवायचे का मावू का चालून देऊ का वाल ए बारीक आहे काय त्या लिंक लागली ना अभंगाची आणि आज तुम्ही कीर्तन बाहेर नाही ऐकलं आज कीर्तन हात मजा राहते हातून काय आशा इच्छा वासना तृष्णा मर्षणा आणि तितिक्षा आता एक वाक्य सांगणार आहे तेवढं वाक्य पाठ करावं लागेल अज्ञानाची मुळी तोडा अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा आणि दोन्ही ओठाच्या मध्ये हरिनामाची कुराड घ्या आणि त्यानं 12 फांद्या तोडून टाका दोन्ही ओठाच्या मध्ये हरिनामाची कुराड घ्यायची याच्यात धरायची कुराड रामकृष्ण हरी आणि ते भजन वाढवलं का 12 फांद्या तुटते आणि 12 फांद्या तुटल्या का त्या तशा तुटणार नाही त्या तुमच्या गुरुच्या कृपेशिवाय तुटणार नाही आणि गुरुची कृपा व्हायला मला लग्न न करता 4 मुलं झाली लग्न न करता ऐका कोणती ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वेदशास्त्र देती ग्वाही पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा चौथा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला मग हरिपाठातला 16व्या नंबरचा आणि तो अभंग हरिपाठातला आहे आणि माऊलीचे अभंग किचकट राहतात हरिपाठातला अभंग आहे आता देवी नेमगावाल्यांना पहिला मंडळ तुम्हाला एक मी काम सांगणार आहे सांगू तुम्ही आता साड्या घेणार आहे थोडेफार लाडू करणार आहे करंजा करणार आहे करा पण माझं एक ऐका माझ्यासाठी तुम्ही सगळ्या महिना बाळूदेव बाबाच्या 46व्या पुण्यतिथीला माझ्यासाठी 30 रुपये खर्च करा ज्ञानेश्वरी घ्या आणि पाया पडतो या दिवाळीला ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा हडक्यात गुंडाला वाचू नका ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा तिला हळद कुंकू व्हा 5-6 दिवसा मिळून तिचं फडकं धुवून काढा तुम्हाला पटणार नाही महाराज ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो आणि गायक वादक जरा नुसते टाळकुटीत जाऊ नका जरा ज्ञानेश्वरी उचकीत जा तुम्ही सप्त्याला आल्यावर काही काम नसतं तुम्हाला 2 तास कीर्तन आणि 1 तास हरिपाठ काय काम असतं भर येते त्याच्या घरी चहा पिते सखुबाईचे कांदा पोहे तर तू पाटलाची लिंबू पिळून पोहे काय उपयोग आहे त्याचा अरे सगळं मिळेल रे आमचा आयुष्यातला क्षण परत मिळणार मी सेकंद सुद्धा वाया घालत नाही मला सेकंद सुद्धा आयुष्यात वाया घालायचं काम नाही तर लगेच झोपायचं नाही ना काम झोपायचं आता कीर्तन गाडीत कीर्तन संपलं ना आता 3 कीर्तन म्हणजे 6 तास झाले 6 तास बोलायचंय कॅपॅसिटी संपली 10व्या मिनिटात झोपायचं वेळेतच उठायचं काम भजन हे लोकांचे उठाले मी मोबाईल वापरीत नाही त्यामुळे मला काही दुखणं नाही कोण मिळालं तपास नाही व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही काही घेणं नाही काय आता ते पेपरही वाचित नाही 2-4 महिन्यापासून भांडण सोडून काही नाही तर 6 रुपये घालायचे का काही नाही आता तर मला तर काही कोण मिळालं तपास नाही गावात माणूस मिळाला तर सकाळी माहित होतं गेल्यावर त्यामुळे व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही त्यामुळे पडल्या झोपी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट वाचनाने माणसाची बुद्धी वाढते आणि ह्या मोबाईल मुळे वाचन राहिलं नाही तुम्ही ज्ञानेश्वरी ठेवा पहिला मंडळ खरं सांगा पोरग पाण्याला मम म्हणता ना मम म्हणता ना मम पोरग मम म्हणल्यावर तुम्हाला आनंद होतो ना मम तुम्ही लगेच त्याला कपात देतात आणि लहान पोरग बोलताना कसं बोलतं पा 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 आणि बोलताना जर पोरगा असं बोलायला लागलं ना बा बा बाबा बाबा ते बाबा म्हणलं ना तुम्हाला आनंद होतो ना तुम्ही किती गपकन त्याचा गाल ओढून मुका घेता खरं सांगू तुम्हाला सगळ्या लोकांना ज्ञानेश्वरीची ओवी जर तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणायला लागलं त्याला आनंद होतो. महिला मंडळ ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे
ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे महिला मंडळ, तुमच्या मुलाला गॅदरिंग मध्ये भाग घेतला तर तुम्हाला आनंद होतो. तुमच्या मुलाला 15 ऑगस्टला पेन भेट मिळाला तर आनंद होतो. ज्ञान महिला मंडळ ज्ञानेश्वरीच्या बाळानं लिहिली ते बाळ इतकं कोवळं आहे की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाच्या बाळानं लिहिलेली ज्ञानेश्वरी, 15 वर्षाचं बाळ जगाची आई नाहीये, विश्वाची आई आहे. हो, विश्वाची आई आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचताना त्याची पानं सुद्धा जपून उचका, कारण ग्रंथ इतका कोवळा आहे. एक वाक्य सांगू, सगळ्यात अवघड ग्रंथ दोनच आहेत, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. आता कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही, काय बोलायचं? मी बोललो तर ते म्हणते तुझ्या बापाचं काय जातं. आता काय जातं, मी उक्त घेतलं नाही तर आता कीर्तन इतके बावळाच झालेत ना. पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, पहिले 15 मिनिटं ज्याला तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, आणि पहिला राहिलेला अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची. फार तमाशा झाला. आणि इंदुरीकरचा दिलाय बाबाटा करून, इंदुरीकर लय पैसे घेतो. मग नंतरची बाबा पुढे गेली, मी तसाच राहिलो. आता नंतर बाबा तयार झाले 51, 61, 71 पर्यंत गेले. मी अजून वड्यालाच खेकडं झाली. मला येळभर होईना काही. लांडगा नाव पडलंय माझं, माल छापलाय त्याने, काय सगळ्यांचा बाबाटा काय इंदुरीकर लय पैसे घेतो. आता मला 30 वर्ष झाली महाराज झालेला. माझ्या इतकी कीर्तन तर कोणी कीर्तन एका जन्मात 3 जन्म लागतील. 80च्या खाली महिन्यात नाही, 80 तर डोळे झाकून महिन्याला. मी काही सीझन मधला पण नाहीये. हा एवढा सणाचा महिना आहे तरी 92चा आहे. एक सुट्टी दिवाळीची तरी 3-3 आहेच. मग त्याची कसर काढून टाकायची, 2 दिवस 4 धरायची. आणि माझी इतकी कीर्तन कोणी केलं. माझी लोकांना पैशाला तकलीफ नाही, कधी ठरेल नाही, कधी काही नाही, कधी अगोदर घेत नाही. लांडगा नाव माझं, माल दुसरे छापून बसले. मी बसलो तसाच. आणि 15 मिनिटं आई बापा बोलायचं आणि कीर्तन ऐकायला याला तज्ञ. याने लगेच म्हणायचं, भया काय आईची माहिती सांगितली बाई. माझ्या खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. बाई माझ्या पप्पाच्या बापान मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. एकदा तर कपाशीतच आपटलं तरी रडले. बाबाच्या कीर्तनात 4 तास रडली बाई. आणि खरं सांगते बाई तुला, जे माया घरात गाढात तेच बाबानं सांगितलं. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय शाळेतली पोरं बैठे सावधान. यांना काम सांगितलंय, ज्ञानेश्वरी घरात ठेवायची. आता तुम्हाला एक काम सांगणार आहे, 2 काम ऐकाल. तुम्ही काहीच बोला ना, हा किंवा नाही. 2 कामं सांगू तुम्हाला. पुढच्या वर्षीचं सप्टेंबरपर्यंत तुम्ही कराल नक्की. मी येईल बरं का पुढच्या वर्षी. करा. 1, उद्या सकाळपासून, उद्या दिवाळी आहे, आंघोळ झाली की उद्यापासून आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय दुसरं काम करायचं नाही. उठल्याबरोबर आंघोळ झाली की आईचं दर्शन. 1 दिवस ग्रहपाठ नाही लिहिला तरी चालत, पण आई बापाच्या पायाला हात लावावाच लागेल. याच्यावर तुमचं मत सांगा मला. काय काहीच बोला. तुम्ही करणार आहे का नाही? नक्की. बाळूदेव बाबू पुढे बोलून राहिले बरं का तुम्ही. नक्की करणार. आणि दुसरं काम, अजून 20 तारखेपर्यंत सुट्टी आहे तुम्हाला. शाळा 21 ला आहे ना. 28 तुम्हाला एवढी सुट्टी आहे का दिवाळी? आता एक काम करायचं. कारण सांगू, पहिलं काम काय करणार? करेक्ट. दुसरं काम, या 6 महिन्यात हरिपाठ पाठच झाला पाहिजे. आणि तो तुम्ही म्हणून घेतला पाहिजे. तुम्ही महिला मंडळ पुरीला काय तुम्हाला आता काम सांगायचं काही. तुम्ही फक्त याला गावात नीट जगू द्या. पुरी इंद्रिकरला शिव्या देत्यात.
प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम। प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो छक। बंगल्यातून पोरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या। प्यार क्या होता है तो रोप उपटता है, उपटो आता। प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, निवडो। प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ। आम्ही आहे दहाव्याला नाही। हरी पाठ पाठ केला पाहिजे। मग बाळूदेव बाबा कसे होते माहितीये का? कसे होते? हरी बाबा जगातले सगळ्यात ग्रंथ आता या हरिपाठाचा आहे ना, या गायक वादकांनी ऑर्केस्ट्रा केला। ऑर्केस्ट्रा गाण्याच्या ताली लावून तुमच्या बापानं हरिपाठ केला होता आणि बोललो का तो आगाव झाला, त्याच्या कीर्तनाला मी टाळ घेतले। म्हणजे मी पाया पडून सांगतो सगळ्या टाळ करेल ना, हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत। देवाची द्वारी ते परत देवाची द्वारी म्हणजे नामसंकीर्तन साधन पायी आणि देवाची हे 27 अभंग काय सांगतो तुम्हाला, हा संप्रदायाचा आत्मा आहे। हा तुम्ही विठोबा रखमायला किती नाचा ना, बाकी तुम्हाला कोण काय म्हणणार? रामकृष्णाला नाचा, गवळणीला घरात नाचा, पण तुम्हाला नको म्हणतात। पण 27 अभंग शांत म्हणायची कधी नाही, कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचं सूत्र हरिपाठ आहे। आता हे लोक रामायण सांगू, भागवत सांगू, काही सांगू, ते आपल्याला काय घेत नाही। तू मोबाईल बारे बऱ्या पण सगळे हरिपाठात आहे। आता एक शंका काढतो तुमची सगळ्यांची, तुम्ही कोणताही प्रश्न काढा, उत्तर हरिपाठात आहे, काढा प्रश्न, चला। बायको मिळत नाही, बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे। नामा शिवेन मुख, नोकरी लागत नाही, नोकरी लागत नाही, नाही बुद्धीचे वैभव, उत्तर तुम्ही काढा, शंका काढता। काही माणसं म्हणते सप्त्याला वर्गणी कामून द्यायची, नालायक आहे तू, तिथल्या विना प्राप्ती, तपेवीर
दिल्यावी काढा. काय म्हणत होते माझं तोंडात देवाचं नावच येत नाही. अरे येणारच नाही नालाय का पर्वताप्रमाणे. काढा शंका तुम्ही काढा चला. काय म्हणत होते एकूण एक पोरानं माझ्या हट्टा खायला लागत नव्हता. सायाच करशी प्रपंच दिनशी हरीशी न बदशी. काय माणसं होते मी तर एवढ्या तीर्थयात्रा केला पण आपल्याला समाधान नाही. नालाय का तू त्रिवेणी संगमी चित्त नाही ना मी. तुम्ही काढा ना शंका. काय माणसं म्हणते मा देह पवित्रच होणार नाही. अरे लगेच होईल हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. तुम्ही काढा ना शंका. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हरिपाठात आहे सगळ्या. काही माणसं म्हणते मला देव भेटायला पाहिजे. एका मिनिटात भेटेल नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभ. तुम्ही काढा ना शंका. काय माणसं म्हणते समाधान वाटत नाही. अरे रिकामा अर्धगडी राहू नको भजन कर. आणि आजची ज्याची बुद्धी हरीच्या शरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण तो नर काय करतो वाशीची सुलभ. आता इथं घोटाळा आला मोठा. वाचेशी सुलभ देवाचं नाव तोंडाने कधी घ्यायचं नाही. देवाचं नाव तोंडाने कधीही घ्यायचं नाही. ऐका उत्तर आता बोला पटकन. टाळकरी बजले हरिमुखे म्हणा हरिमुखी. अरे बोला ना पटकन. हरिमुखे म्हणा हरिमुखी गाता माझी मज झाली अनावर वाचा. साडुंकी मंजुळ बोलत असे आणि ऐका देवाचं नाव घेत ते मुख. काही वरलं तर ते तोंड. अखंड भजन करते ती वाचा आणि नामारूपात तलीन राहते ती वाणी. मग हरिबुद्धी जपे तो नर वाचेची सुलभ. मग देवाचं नाव इथून घ्यायचं वाचेची सुलभ. इथं प्रयोग करा. बीबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा. सरळ वर ओढा. 3 खड्डे लागतील. 1 2 3 हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नाव ऐका. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली ना दाटून कंठ इथून येतो. मोघाम बोलणं इथून येतं. इथून जर भजन केलं तर वाशीची सुलभ राम. आणि ते करायचं कसं. राम हरिबुद्धी जपे. आता पुन्हा उलट आहे थोडं. हाम कृष्ण नामी उन्मणी. आता इथं शब्द आलाय उन्मणी. आता नित्य नियमाने हरिपाठ करणारे कोण आहे तुमच्या सगळेच आहेत.
मग उन्मणी कुठं सापडली तुम्हाला? काय काम आहे? सप्त्यातले हरिपाठ म्हणजे पंक्ती अवलंबून आहे. पंगत जर लवकर असेल तर कुत्रं पाग लागल्यासारखं हरिपाठ करतात. उन्मणी कोणती ऐका सांगू टाकू का? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मणी ही शेवटची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये जीव देव होतो. उन्मणी साधली फायदा काय? तयाशीला गली सकल पण केव्हा प्रपंचीली वारे साधू एकदा तरी हा माऊलीच्या अभंग कीर्तनाला घेतो. कारण माऊलीच्या अभंग कोणी घेत नाही म्हणजे ती खिचकट येत. तिकडे अभंग शब्दात ठरवेल राहतात क्षणोक्षणी आजी आपल्या हित आपल्या हितात शब्दात झालाच पाहिजे. तो तर नाही फिट आपली हिता. आता एक नवीन आलंय पवित्र सोळी एक भूमंडळी त्यांचा आवडता चालू द्या. आणि तुम्हाला पहिलं कौतुक ह्या गावाचं करावं का एवढा मोठा सप्ताह केला. दुसरं कौतुक पंक्ती देणाऱ्यांचं करावं आणि तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं करावं. आणि महिला मंडळ सप्त्याला जेवायला अजिबात लाजायचं नाही. तो प्रसाद आहे, घेतलाच पाहिजे. हातावर घ्या, मिळेल तसा घ्या, कारण तो महा प्रसाद लाजायचं नाही त्याला. आणि सगळ्यात कौतुक तुमच्या गावातल्या तरुण पोरांचं करावं. कारण 100 लोकांचा साखरपुडा केला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 10,000 लोकांची पंगत लोक वाढतात. पोरांचं कौतुकच केलं. आणि हे सगळे सत्ते बिबते पोरांमुळेच होत्या. या कमिट्या फिमिट्या काही करते नाही. या फक्त माईको शानपणा आणतात. तिथं बुंदी नाही मग डुकरी घे कुशल. काल्याच्या कीर्तनात पोरांचं कौतुक करावं, आश्चर्याचं कौतुक करावं, मंडपवाल्याचं कौतुक करावं, सिस्टीमवाल्याचं कौतुक करावं. गायक यांचं काय करू नये. हे गायक वादक येते यांचं काय, यांचा पगाराचा दिवस असतो काल्याचा. यांच्या डोक्यात काल्याचं कीर्तनच नसतं. यांच्या डोक्यात फक्त लाया राहत्या. लाया आणि मुरमुरे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा